नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे सगळे खूप खुश असतात, सगळ्यांना कौतुकाचे फोन येत असतात. मीनवाईल कसं मंजुषाला जेलमध्ये टाकलं या सगळ्याची न्यूज मिठू वाचून दाखवते. इकडे मिठूला एक कॉल येतो आणि ती तो रिजेक्ट करते. त्यानंतर सगळेजण तिला समजवणार आहे तिच्या करिअरबद्दल आणि मिठू तिचा डिसिजन चेंज करणार आहे. इकडे हे सगळं झाल्यानंतर श्वेता आणि कैलासची एंट्री होणार आहे. म्हणजे इन शॉर्ट समजा मिठूला, कैलास आणि श्वेताला ट्रॅकमधून बाजूला काढायला घेणार आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे प्रेरणा मस्त तिचं जेवण एन्जॉय करत असते तेव्हा तेजा म्हणायला लागते, आत्तापर्यंत इतक्या जणांचे फोन आणि मेसेज आले आहेत ना की काही बोलूनच फायदा नाही, सगळे आपल्या कामाने खूप खुश आहेत. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, हे तर चांगलंच आहे ना, आपल्या सगळ्यांचं खूप कौतुक होत आहे. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते, खरं म्हटलं तर न्यूज अशी आहे की समाजसेवेच्या नावावरती बुरखा घालून एक बाई स्वतःचं काळेधंदे त्यामागे करत होती. आता तिला गजाआड केला आहे आणि तिला पूर्णपणे सगळ्या गोष्टीत अडून आणि सगळ्या गोष्टी तिच्या बाजूने काढून घेऊन तिला आता तुरुंगात पाठवलं गेलं आहे. यामुळे खूप साऱ्या मुलांना त्यांचं भविष्य जगण्याची एक संधी मिळेल असे 150 मुलांना तिच्याकडून जप्त केलं आहेत आणि वरून आश्रमाचं कामकाज सुद्धा वेगळं केलं आहे. आणि हे सगळं अजून कोणी नाही तर वल्लरी, भामरे, तेजश्री विचारे आणि मिथिला यांच्यामुळे झालं आहे. यांचं जगभरात खूप कौतुक सुरू आहे. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश झालेले असतात. तेव्हा प्रेरणा म्हणते, हे तर मस्त आहे ना, सगळे खूप खुश आहेत, तुमच्या सगळ्यांचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे. तेवढ्यात मिठूला एक कॉल येतो आणि ती म्हणायला लागते, नाही मी इंटरेस्टेड नाही आहे. तेव्हा तिला विचारतात, काय झालं, काय काम आहे ग? तेव्हा ती म्हणते, काय नाही, मला एक वर्ल्ड टूरसाठी म्हणजे इंटरनॅशनल शो आहे त्याच्यामध्ये अँकरिंग करायची संधी मिळत आहे, पण मला खरंच वेळ नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय बोलताय मिठूताई, ही तर किती आनंदाची बातमी आहे का तुम्हाला अशी संधी मिळत आहे, मग तुम्ही का नकार देताय? तेव्हा ती म्हणते, नकार देण्याचे कारण तसे आहेत ना. तेव्हा वल्लरी म्हणते, कसं आहे माहिती का मिठूताई, आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप जास्त वेळा संधी मिळत नाही आणि तुमच्याकडे स्वतःहून संधी आली आहे, मग आम्हाला वाटत नाही तुम्हाला ती संधी सोडायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, हे बघ, आता ती मंजुषा जेलमध्ये गेली आहे, सगळ्या आश्रमांचं काम माझ्या संघावरती आलं आहे, तिथल्या मुलांची जबाबदारी माझ्यावरती आहे, हे तर श्री गार्गी तर आहेच, या सगळ्यामध्ये मला या सगळ्यासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून मी विचार करते की आता मी याच्यामध्ये नाही पडावं. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा, एकदा जे झालं ते पुन्हा होईल अशी तुम्ही अपेक्षा धरू नका, खरं म्हटलं तर गोष्टी बदलू शकतात ना. तेव्हा तेज आणि प्रेरणा ही तिला फुल ऑन सपोर्ट करत असतात की तुला तुझ्या ड्रीमकडे एक पाऊल तर पुढे न्यायला पाहिजे ना. वल्लरी म्हणायला लागते, मिठूताई तुम्ही एकदा विचार करा ना, तुम्हाला तुमचं स्वप्न जगायला मिळेल आणि स्वतःहून एवढी चांगली संधी आली आहे, इंटरनॅशनल टूर म्हणजे किती छान आहे ना, तुम्ही जगसुद्धा फिरणार आणि स्वतःचा कॉन्फिडन्स जो गमावला आहे ना तो सुद्धा तुम्हाला पुन्हा मिळू शकेल. एखाद्या क्षेत्रामध्ये एकदा जर चुकी झाली तर याचा अर्थ असा नाही ना दरवेळेला आपण तीच चुकी करतो. एकदा स्वतःला संधी तर देऊन बघा, बाकी सगळ्या गोष्टी बरोबर मॅनेज होतील. तेव्हा मिठू म्हणते, ठीक आहे, जर तुम्हा सगळ्यांना माझ्यावरती एवढा कॉन्फिडन्स आहे ना तर मी त्यांना कळवते की मी याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. वल्लरी लगेच तिला मिठी मारते. थोड्या वेळानंतर इकडे मिठू सगळ्यांना पेढे देत असते. तेव्हा मनोज म्हणतो, कोण मुलगा आहे, कधी लग्न ठरलं तुमचं, तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही, छुप्या रस्तम निघाला तुम्ही. तेव्हा तेजा म्हणायला लागते, काय रे, तुझं सगळा ट्राय एकाच बाजूने जातो का? तेव्हा मिठू म्हणायला लागते, मुलगा नाही हो, मला एक चांगली ऑफर आली आहे, मी आता वर्ल्ड टूर फिरणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये जाईल, तिथलं कुझिन, कल्चर, बाकी सगळ्या गोष्टी आम्ही त्याचं मला अँकरिंग करायचं आहे आणि असा हा शो मिळणार आहे आणि याच्यामुळे मला खूप फिरता सुद्धा येईल. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो, हे तर खरंच मिठू खूप छान झालं, तुझ्या आवडीचं काम तुला मिळालं आहे. तेव्हा ती म्हणते, ते तर आहेच. तेवढ्यात तिथे श्वेता आणि कैलास सुद्धा येतात. तेव्हा तिला बघून सगळे खूप खुश होतात आणि म्हणायला लागतात, बरं झालं तुम्ही सुद्धा आला. तेव्हा श्वेता म्हणते, मी येणार नाही का, माझ्या मिठूचं कौतुक करायचं आहे, मग मी असंच कसं थांबेल. तेवढ्यात कैलास म्हणायला लागतो, मिठूताई तुमचं मनापासून कौतुक, आता श्वेता आपली ही गुड न्यूज सांग ना. तेव्हा तेजा म्हणते, काय ग श्वेता, तू सुद्धा नंबर लावला. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश होतात आणि श्वेताला मिठी मारायला जातात. तेव्हा ती म्हणते, थांबा जरा, घाई करू नका, गोड बातमी वेगळी आहे, ते म्हणजे
आता वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत. कैलासला केरळमध्ये एक कंपनी उभारायची आहे आणि आता त्याची जशी कंडिशन आहे ना त्या हिशोबाने तो 6 महिने एकटा जाऊ शकत नाही. मलाही त्याच्या बरोबर जायला लागेल, त्याच्याचमुळे ही गुड न्यूज आहे. तेव्हा सगळे म्हणायला लागतात हे तर छान आहे की तुम्ही सगळे चालले आहात, पण असं वाटते तुम्ही चांगल्या कामासाठी चालले आहेत, पण आमच्यापासून तर दूर जाणार ना, आमच्या ग्रुपमधले मेंबर कमी होणार, म्हणजे धमाल मस्ती ही थोडी कमीच होईल ना. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते जे जातात ना त्यांना आनंदाने बाय करायला पाहिजे, कारण की ते कामासाठी चालले आहेत. आपण जर त्यांना अडवलं तर ते काही बरोबर दिसणार नाही आणि मला असं वाटते हे लवकरच येतील ना. आणि तसेही तुम्ही तर आमच्या टचमध्ये असालच ना. सगळे थोडे भावूक झालेले असतात. थोड्या वेळानंतर वल्लरी इकडे देवासमोर उभी राहते आणि म्हणायला लागते देवा, आज किती दिवसानंतर तुझ्यासमोर मी निवांत आहे. खरं म्हणजे आता आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम राहिला नाही असं मला वाटते, पण खरं म्हटलं तर प्रेरणाताईच्या बाळाचं रक्षण कर, त्यांचं सगळं काही छान होऊ दे. मिठूताई त्यांच्या कामासाठी चालल्या आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण करायला, त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू दे. श्वेताताई बाहेर चालल्या आहेत, त्यांचंही काम चांगलं होऊ दे आणि तेजाताई आणि श्वेताताईंचा दोघांचाही संसार सुखाचा होऊ दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. तेवढ्यात दाराची बेल वाजते. वल्लरी लगेच दार उघडायला जाते. तेव्हा तिथे मनोज आलेला असतो. मनोजला बघता वल्लरी विचारते काय हो, तुम्ही डॉक्टरकडे गेला होता ना, सगळं ठीक आहे ना. तेव्हा मनोज म्हणतो शांत हो ग तू. तेवढ्यात तिथे इंदुमती सुद्धा येते आणि म्हणायला लागते मनोज सांग ना, डॉक्टर काय म्हणाला, सगळं ठीक आहे ना, त्या रिपोर्टचं काय झालं. मनोज चिडतो आणि म्हणायला लागतो काय चाललं काय हे, 2 मिनिटं मला मोकळा श्वास सुद्धा घेऊ देणार नाही का, आल्यापासून नुसती भुनभुन भुनभुन लावली आहे. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते अहो तुम्ही शांत व्हा, खरंच आमची काळजी वाढत आहे म्हणून तर आम्ही विचारतोय ना, सांगा ना काय झालं. तेव्हा इंदुमती सांगते असं आता ताणू नको रे, प्लीज सांग मनोज काय झालं आहे, आम्हाला सगळं कळायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो रिपोर्ट चांगल्या नाही आल्या, रिपोर्ट खरंच खूप जास्त चांगल्या आहेत. तेव्हा इंदुमती खूप खुश होऊन जाते. मनोज लगेच ती रिपोर्ट काढतो आणि वल्लरीच्या जवळ रिपोर्ट देऊन म्हणायला लागतो आता चान्सेस आहेत की आपण आई वडील होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर वल्लरीच्या पायाखालची जमीन चाललेली असते. तेवढ्यात इंदुमती साखर घेऊन येते आणि म्हणायला लागते आता मला नातू मिळणार, भांबरे घराण्याचं कुल पुढे जाणार आहे. खरंच आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, या जास्त मला कसला आनंदच होऊ शकत नाही. खरं म्हटलं तर हे सगळं त्या चिटके बाबामुळे झालं आहे, त्यांच्यामुळेच तर हे सगळं झालं ना. चिकणे बाबांनी तुला आशीर्वाद दिला आणि त्याच्याचमुळे आपल्या घराचा आता वंश वाढणार आहे. खरंच त्यांचे तर आभार मानायलाच पाहिजे, त्यांच्यामुळे आपलं घरानं आता पुढे जाणार आहे. आता मी खरंच खूप खुश आहे. आज कधी नव्हे ते माझ्या सुनेने मला खुश केलं आहे, हे आता मला चिटके बाबांना सांगायला पाहिजे. ती लगेच तिथून निघून जाते. तेव्हा मनोज म्हणायला लागतो तू आईकडे लक्ष देऊ नको, खरं म्हटलं तर तिला माहिती सुद्धा नाही तू या सगळ्यासाठी किती मेहनत घेतली आहे. तेव्हा ती म्हणते आज कोण काय बोलते मला याच्याशी काहीच घेणं देणं नाही. तुम्हाला समजतंय का, आपली बकेट लिस्टमधली एक गोष्ट आता पूर्ण होणार आहे आणि हीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरं म्हटलं तर यासाठी आपल्याला देवाचे आभार मानायला पाहिजेत की त्यांनी आपल्याला एवढा मोठा आनंद स्वतःहून दिला आहे. मनोज लगेच तिला मिठी मारतो. थोड्या वेळानंतर मनोज इकडे रूममध्ये डेकोरेशन करतो. तेवढ्यात तिथे वल्लरी येते. तिथे पूर्ण रूम सजवलेलं असतं, फुलांचा हार्ट सुद्धा बनवलेला असतो. तेवढ्यात मनोज म्हणायला लागतो हे बॉक्स घे. तेव्हा वल्लरी विचारते अहो हे कसलं बॉक्स आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे. तेव्हा तो म्हणतो हे आपलं घराचं स्वप्न होतं, जेव्हा आपलं हक्काचं घर झालं तेव्हा आता आपण ते बॉक्समध्ये टाकूया. तेवढ्यात तो दुसरा फोटो दाखवतो. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते हे आत टाकायचं ना. तेव्हा तो म्हणतो बाळाचं स्वप्न अजून कुठे पूर्ण झालं आहे, बाळाच्या स्वप्नासाठी आपल्याला जवळ यायची गरज आहे ना. तेव्हा ती म्हणते आज न उद्या ते तर नक्कीच पूर्ण होईल ना. तेव्हा मनोज म्हणतो आज न उद्या नाही, ते लवकर पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तू माझ्या जवळ तर असावी ना. तू जर माझ्या जवळच आली नाही तर बाळाचं स्वप्न कसं पूर्ण होईल. तेवढ्यात मनोज वल्लरीला मिठीमध्ये घेतो आणि त्यांचा एक सुरेख आणि छान रोमॅन्टिक डान्स सुरू होतो. मनोज वल्लरीचे केस मागे करतो, त्यानंतर तिला मिठीत घेत असतो. नंतर तो तिच्या डोक्यावरती केस करतो आणि असाच त्यांचा गोड असा रोमॅन्स सुरू झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे प्रेरणा हर्षितला विचारत असते हर्षित दादा 2 चम्मच साखर ना. तेव्हा तो म्हणतो नको नको 1च चम्मच साखर टाका, जरा जास्त गोड होत आहे. तेवढ्यात तिथे तेजा येते आणि हर्षितला लगेच गालावरती किस करते. ते बघता प्रेरणा म्हणायला लागते काय झालं काय तुमचं, मी आहे हे विसरू नका. तेव्हा ती म्हणते सॉरी पण मला एक महत्त्वाची आणि गोड बातमी सांगायची आहे. ते म्हणजे
वल्लरी लवकरच आई होऊ शकते हे ऐकल्यानंतर प्रेरणाही खूप खुश होते आणि म्हणते किती छान ना, म्हणजे माझ्या बाळाबरोबर खेळण्यासाठी आता नवीन बाळ येत आहे. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते पण तुमचं दोघांचं जे चाललं आहे ना, मला असं वाटते त्यामुळे मी इथे असायपर्यंत तुम्ही ही बाळाची गोड बातमी द्याल. तेव्हा ती म्हणते अगं बस झालं, एवढी मस्ती करू नको, खरं म्हटलं तर ते चुकून झालं जरा गडबडीमध्ये. तेव्हा प्रेरणा म्हणते किती छान आहे ना, सगळ्यांचे आयुष्य आता मार्गी लागत आहेत, म्हणजे आता वल्लरी लवकर आई होईल, मिठूचंही चांगलं झालं आहे आणि तुमचा संसारही सुखाचा आहे. मी तर खरंच स्वामींना आता प्रार्थना करेल की सगळं असंच राहू दे. आता तसंही थोड्या दिवसामध्ये माझं डोहाळे जेवण येईल, त्यानंतर माझ्या बाळाची लगबग लागेल, मग तर सगळे बिझीच होणार. तेवढ्यात तिच्या हातून चुकून बर्नी खाली पडते. ते बघता सगळे पॅनिक होतात आणि तिला विचारतात तुम्ही ठीक तर आहेत ना. तेव्हा ती म्हणते अपशकुन झाला आहे. एवढा मोठा अपशकुन कसा काय झाला, काहीतरी वादळ येणार आहे. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो आमच्याकडे तर बोलतात काच तुटणं चांगलं असतं, तुम्ही नका काळजी करू. पण प्रेरणा अक्षरशः घाबरून गेलेली असते, तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं. दुसरीकडे मनोज इकडे त्याचा आवरत असतो. तेव्हा तो म्हणतो काय ग वल्लरी, डबा रेडी आहे का. वल्लरी डबा द्यायला जातच असते, तेवढ्या दाराची बेल वाजते आणि एक कुरिअर येतं. ते बघता मनोज म्हणायला लागतो आई कुरिअर आला आहे, खरं म्हटलं तर वैष्णवीचं लग्न ठरलं आहे. तेव्हा ती म्हणते म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी ना, मला तर वाटलं नव्हतं एवढ्या लवकर तिचं लग्न ठरेल, पण चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला लगबग करायला लागेल, साड्या आहेर सगळं घ्यायला लागेल. तेव्हा मनोज म्हणतो ठीक आहे आई तू जा, मी तुझं तिकीट करून देतो. तेव्हा ती म्हणते तिकीट करून कसं देतोय, तुला समजतंय का, तुम्हालाही यायला लागेल. तेव्हा तो म्हणतो नाही आई खरंच खूप जास्त काम आहे, मला काही येता येणार नाही. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, जर वल्लरीच्या नात्यामध्ये चुलत कोणाचंही लग्न असतं ना तरीही तू आला असता, पण हे माझ्या माहेरचं लग्न आहे ना, मग तू कसा येणार. बरोबर, बायकोच्या ताटाखालचं मांजरच आहेस ना, मग आईसाठी कसा काय वेळ निघेल. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते अहो ऐका ना, मला असं वाटते आपण खूप दिवस झाले गावाला गेलो सुद्धा नाही आणि नातेवाईकांना भेटलो सुद्धा नाही. जर आपण गेलो तर सगळ्यांना आनंद सुद्धा होईल आणि तेवढं आपलं फिरणं सुद्धा होऊन जाईल. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, जर सगळे एवढाच आग्रह करतायत तर मी तिकीट काढतो, चला तयारीला लागा. सगळे खूप खुश झालेले असतात, पण तेवढ्यात दिवा विझतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत एक मुलगी हातामध्ये बाहुली घेऊन येत असते, ती अचानक वल्लरीच्या घराच्या आतमध्ये येते आणि वल्लरीला डचकून जाग येते. हे काहीतरी विचित्र आणि हॉरर वाटते. आता तुम्हाला काय वाटतं, खरं त्यांच्या आयुष्यामध्ये हॉरर काहीतरी सुरू होईल, ट्रॅक काय हॉरर वर्णाला जाईल की अजून काहीतरी वेगळं सिक्रेट असेल. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.